राम राम मंडळी, कुस्ती असो अथवा कोणताही खेळ हा केवळ ताकद किंवा कौशल्यावरच चालत नाही, तर त्यामागे एक संपूर्ण संरचना आणि शिस्त असते। या शिस्तीचा मुख्य पाया म्हणजे न्याय, आणि त्या न्यायाचं प्रतिनिधित्व करणारी सर्वात महत्त्वाची व्यक्ती म्हणजे पंच। त्यामुळेच कोणत्याही खेळाडूने पंचाशी गैरवर्तन करणे हे केवळ नियमभंग नाही, तर खेळाच्या आत्म्यावरच आघात आहे। पंच हे खेळाचे न्यायाधीश असतात। ते का? तर पंच हे मैदानावरील निर्णयकर्ते असतात। ते दोन्ही खेळाडूंना समान न्याय देण्याचा प्रयत्न करतात। त्यांच्या भूमिकेत पक्षपात नसतो, तर अनुभव आणि निरीक्षण असतं। त्यामुळे पंचांचा निर्णय काही वेळा पटला नाही तरी त्या विरोधात गैरवर्तन करणं चुकीचं ठरतं। गैरवर्तन म्हणजे खेळातील अनुशासन भंग। तर मंडळी, खेळ हा शिस्तीचा धर्म पाळणारा असतो। पंचांशी वाद घालणे, शिवीगाळ करणे किंवा हात उचलणे हे केवळ त्या व्यक्तीविरुद्ध नव्हे, तर संपूर्ण स्पर्धा प्रणाली विरुद्ध बंड पुकारणे असते। अशाने खेळाचा दर्जा खालावतो। तर मंडळी, पंच ही माणूस आहे, त्यालाही क्षणभराची चूक होऊ शकते। त्यासाठी जर प्रत्येक खेळाडूने राग व्यक्त केला तर स्पर्धा चालणारच नाही। म्हणूनच पंचाचा निर्णय पटला नाही तर त्या विरोधात सांगायची एक रीत असावी, सन्मानपूर्वक मार्ग असावा। पंचांशी गैरवर्तन केल्याने तरुण प्रेक्षकांवर वाईट परिणाम होत असतात। जेव्हा खेळाडू पंचांवर ओरडतो किंवा अशोभनीय वर्तन करतो, तेव्हा त्याचं अनुकरण करणारे तरुण त्यातून चुकीचा संदेश घेत असतात। त्यामुळे अशा वर्तनाने एक साखळी निर्माण होते, जिथे पुढील पिढी ही शिस्तीत राहणं विसरून जात असते। तर मंडळी, नियमबाह्य वर्तनाचे काही गंभीर परिणाम होत असतात। काही संघटना स्पर्धा नियमावलीनुसार पंचाशी गैरवर्तन केल्यास दंड किंवा बंदी यासारखी कडक कारवाई करतात। त्यामुळे एक क्षणाचा राग संपूर्ण कारकीर्द धोक्यात आणू शकतो। याला योग्य मार्ग काय आहे? तर अपील आणि निरीक्षण। जर पंचांचा निर्णय चुकीचा वाटत असेल तर त्यासाठी खेळाच्या नियमानुसार ऑफिशियल अपील करता येतो। व्हिडिओ रिप्ले, पर्यवेक्षक यंत्रणा आणि संघटनेच्या नियमानुसार निर्णय फेरविचारला जाऊ शकतो। तर मंडळी, खेळाचा सच्चा योद्धा तोच असतो जो मैदानात ताकदीने लढतो आणि मैदानाबाहेर नम्रतेने वागतो। पंचांशी वाद घालणं म्हणजे आपल्या पराभवाचा दोष इतरांवर ढकलणं आहे। खरं यश तेच जे न्याय आणि संयम या दोन्हीच्या आधारावर मिळतं। खेळातला खरा विजेता हा केवळ ट्रॉफी, गदा, चषक, मेडल जिंकणारा नसतो, तर तो असतो जो इतरांचाही आदर राखतो। पंचाचा निर्णय कधी मान्य, कधी अमान्य, कधी पटलेला, कधी न पटलेला, पण मैदानातील शिस्त नेहमी अविचल असावी। हा व्हिडिओ आवडला असल्यास सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया क्रीडा लक्ष स्पोर्टच्या पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।